महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हर्षवर्धन पाटलांच्या आधी लेकीने भाजपाला दिला धक्का। भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेआधी पक्षाला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। पुण्यात मेळाव्याआधी हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटील यांनीही भाजयुमोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे। अंकिता पाटील यांनी वडील हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत शरद पवारांची भेट घेतली होती। अंकिता पाटील ठाकरे या पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष आहेत। त्यांनी पदाचा राजीनामा देत असल्याचं सांगितलं। मुंबईत हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांची 1 तास चर्चा झाली होती। या भेटीवेळी हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत अंकिता पाटील या सुद्धा उपस्थित होत्या। या भेटीनंतर हर्षवर्धन पाटलांचे चिरंजीव राजवर्धन पाटील आणि कन्या अंकिता पाटील यांनी व्हॉट्सअप स्टेटसला तुतारीचं चिन्ह ठेवलं होतं। त्यामुळे इंदापूर मतदारसंघात जोरदार चर्चा रंगली होती। तसंच कार्यकर्त्यांकडून इंदापूरमध्ये बॅनरबाजीही केली जात आहे। जे ठरलं होतं त्याचाच मी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं होतं। आता फक्त घोषणा बाकी आहे, अशी प्रतिक्रिया माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांनी दिली आहे। काल माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि हर्षवर्धन पाटील यांची बैठक झाली। 11 वाजता हर्षवर्धन पाटील पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यामध्ये सर्व गोष्टींची घोषणा ते करतील, असं राजवर्धन पाटील यांनी म्हटलंय। हर्षवर्धन पाटील भाजपाला रामराम करणार हे निश्चित झाल्यानंतर त्यांनी इंदापूरमध्ये तयार केलेलं संपर्क कार्यालय आणि त्यावर लावलेलं भाजपाचं चिन्ह कमळ काढून टाकण्यात आलं। हर्षवर्धन पाटील संपर्क कार्यालय असा बोर्ड कार्यालयावर लावला होता। त्या बोर्डावरील सर्व मजकूर हटवण्यात आला आहे। गेल्या वर्षी राष्ट्रवादीचा अजित पवार गट महायुतीत गेला। यामुळे इंदापूरमध्ये राजकीय समीकरण बदलली। यात दत्तात्रय भरणे हे अजित पवारांसोबत गेल्यानं महायुतीत उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला। दत्तात्रय भरणे यांना महायुतीकडून विधानसभेला उमेदवारी मिळू शकते। त्यामुळेच हर्षवर्धन पाटलांनी बाहेर पडण्याची भूमिका घेतल्याचं म्हटलं जात आहे। हर्षवर्धन पाटील आघाडी सरकारच्या काळात ते मंत्री होते। 2019 मध्ये त्यांना काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली। त्यानंतर ते भाजपामध्ये गेले होते। भाजपमध्ये गेल्यापासून चांगली झोप लागते, कोणतीही चौकशी नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं। सध्या हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आहेत। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।